तर गांधींचा जेव्हा आपण गांधी समजून घ्यायला जातो तर हा प्रवास असा पुढे पुढे जाताना त्यांच्या नई तालीमवर पण यावं लागतं आपल्याला, की नई तालीम पुढे का दिसत नाही कुठे, शाळांपासून तर खेड्यांपर्यंत आणि खेड्यापासून तर शहरांपर्यंत. तसा हा खूप मोठा प्रवास आहे. आणि नई तालीमसाठी ज्यांनी आयुष्यभर काम केलं त्या आदरणीय सुषमा शर्माजी, ज्या शाळेच्या नई तालीम शाळेच्या शिक्षिका मुख्याध्यापिका होत्या, मला विनंती करतो की मॅडमचा अल्प परिचय करा आणि त्यांचं स्वागत करा तुम्ही. आपण जाणून घेऊया श्रीमती सुषमाताई यांच्याबद्दल. तर सुषमा शर्मा ज्या आहेत यांनी 1984 ते 1985 कर्मयोगी बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या भारत जोडो अभियान 1 कन्याकुमारी ते काश्मीरमध्ये सहभाग घेतला होता. दक्षिण भारत आणि मध्य भारतातील पर्यायी शिक्षण नेटवर्कच्या त्या सदस्य आहेत. सुषमाताई आनंद निकेतन नई तालीमच्या संचालक होत्या. या समितीद्वारे चालवण्यात जाणाऱ्या शाळेच्या 2005 पासून ते 2022 पर्यंत त्या प्राचार्य होत्या. नई तालीम म्हणजे जीवनातून आनंद आणि जीवनासाठीचे शिक्षण आहे. या ध्येयाने प्रेरित होत त्यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतःला झोकून दिले होते. सहकार्य, आनंद, संवाद, चिंतन आणि पर्यावरणावरील संवेदनशीलतेचा आदर व संवर्धन करणारी कार्यपद्धती हे नई तालीम विद्यालयाचे वैशिष्ट्य आहे. त्यांनी स्वित्झर्लंड येथील शालेय शिक्षण व्यवस्थेचा अभ्यास केला. ग्रामीण आणि शाश्वत विकास क्षेत्रात काम करणाऱ्या वर्धा येथील स्वयंसेवी संस्था चेतना विकाससोबत 15 वर्ष काम केले. 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अनौपचारिक शिक्षण आणि विकास कार्यक्रम बालभवनचे ते 13 वर्ष समन्वयक केले. 4 वर्ष पूर्ण शाळा शिक्षण कार्यक्रमाचे समन्वयक त्यांनी केले. औपचारिक आणि अनौपचारिक क्षेत्रातील शिक्षकांसाठी शिक्षक प्रशिक्षण आयोजित केले होते. युनिसेफने प्रकाशित केलेली भिंतीबाहेरची शाळा या पुस्तकाद्वारे प्रकल्प शिक्षण पद्धतीवर प्रयोग आणि प्रकल्प कार्याचे दस्तऐवजीकरण केले. इंग्लंडमधील ग्रामीण प्राथमिक शाळांना समरसेट काउन्सिलमध्ये 1 महिन्यासाठी अभ्यास देखील केला आणि भेट दिली. शिक्षण हक्क मोहिमेचा सक्रिय सहभाग आणि 1999 ते 2004 दरम्यान नॅशनल अलायन्स फॉर द राईट टू एज्युकेशन या प्रादेशिक समितीवर काम केले. त्यांना आत्तापर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. तर थोडक्यात आता आपण त्यांच्याच भाषेने जाणून घेऊया त्यांचे कारकिर्दीबद्दल. थँक्यू. सशक्त सादरीकरणानंतर अतिशय मूलभूत अशा अहिंसेविषयक मांडणीनंतर नई तालीमचा विषय आलेला आहे. एका अर्थानं खूपच चांगली आपल्या सगळ्यांची मनोवस्था आहे आणि आपण सगळे शोध घेतो आहे. काल मला असं लक्षात आलं की इथे आलेले बहुसंख्य जण यांचा एक खूप चांगला प्रवास आहे सुरू झालेला आणि त्या प्रवासाचा भाग म्हणून आपण इथे आलेलो आहोत. त्यामुळे इकडे बोलणारी माणसंसुद्धा त्याच प्रवासातले काय म्हणजे वाटसरू आहेत. अशा पद्धतीनं जर का आपण पाहिलं तर मला वाटतं आपण सगळे एका प्लॅटफॉर्मवर येतो आणि ते खूप महत्त्वाचं आहे. नई तालीमचा प्रयोग हा सुद्धा अशाच वाटेवर चालण्याचा भाग म्हणून मी त्यात सहभागी झाले. आणि गावामध्ये काम करत असताना स्वाभाविकपणे सुरुवातीला मी चेतना विकास या संस्थेमध्ये काम करत होते. असं लक्षात येतं की आपल्या जगण्याला अर्थ द्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं. आपण ती वाट अधिकाधिक अहिंसक स्वतःसाठी कशी होईल आणि इतरांसाठी कशी होऊ शकेल आणि आपण त्या व्यवस्थेमध्ये एक समाधानकारकरित्या जगू शकू असा आपला प्रयत्न असतो. त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून मी यात सहभागी झाले. मला स्वतःला असं वाटतं की नई तालीम हा एका अर्थानं एक ज्याला म्हणता येईल की सार्थक जगण्याचा, जो इतरांनाही कष्ट न देता आणि स्वतःही शोषण स्वतःचं होण्यापासून ठामपणे नकार देण्याचा एक मार्ग आहे. सत्य समजून घेण्याचा मार्ग आहे. सत्य समजून घेण्यासाठी लागणारी जी विविधांगी जो अभ्यास आहे तो करण्याची तयारी ही त्याच्यामध्ये, अनबायस तयारी ही त्याच्यामध्ये अपेक्षित आहे. आता गांधी एका अर्थानं मी गांधींकडे एक चाकोरीबद्ध नई तालीम ही ते काम करणारी संस्था
आणि त्या विचारांना शब्दशः बघून त्याचं काम करणं म्हणजे नई तालीम असं मी त्याच्याकडे बघत नाही. आत्ता मीनाक्षीताईंनी जसं मानलं, काळाच्या ओघामध्ये आपण मानवी जीवन, शोषणमुक्त जीवन कसं असेल त्या दृष्टीनं जर का काम करायचं झालं तर हा नवमानव जो आहे हा कसा घडेल आणि समाजाची रचना कशी असावी याचा शोध घेण्याचा जो प्रयत्न करतो, त्याच्यामध्ये शिक्षण हा मानवी मुलाच्या दृष्टीनं मोठा कालावधी आहे. इतर कुठल्याही जीवापेक्षा तो मोठा कालावधी आहे. म्हणून त्याचं नियोजनपूर्वक आखणी आपल्याला करावी लागते. आणि ती कशी असावी तर ती माझ्या समजेप्रमाणे ती नई तालीमशिवाय आत्ता तरी वेगळा अतिशय सुंदर असा शिक्षणाची वाट असू शकेल असं मला आढळत नाही. आणि त्यामुळं अतिशय कमी मुलं असली तरी निष्ठेनं त्या दिशेनं आपण काम करत राहणं हे मला गरजेचं वाटतं. काय वैशिष्ट्य आहेत याची तर गांधी असं म्हणतात की मन, बुद्धी आणि शरीर या तिन्हीचा संतुलित आणि एकात्मिक विकास साधणारी ही प्रक्रिया आहे. आणि याच्यामध्ये जर का व्यक्ती नीटपणे घडू शकली तर समाज चांगला घडावा ह्याची काळजी ती आपसुकच घेईल, याची शक्यता खूप जास्त आहे. त्यामुळे व्यक्तीपासून सुरुवात करणं हे खूप महत्त्वाचं ते मानतात. पण त्याचसोबत एका अर्थानं अहिंसक समाजाचं निर्माण होणं आणि त्यासाठी योग्य नागरिकत्वाची जडणघडण होणं हाही नई तालीमचा एक अपरिहार्य भाग आहे. पण व्यक्ती जर का नीट घडली तर ती समाजाची काळजी घेते आणि समाज असा असावा की जे व्यक्तीच्या हिताचा नीटपणे विचार करते. एक अतिशय खोलवर प्रजासत्ताकाची रचना कशी असावी याचा गांधीजी जेव्हा विचार करतात आणि शोषणमुक्त समाजाची कल्पना करतात तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं की मनावर जसं काम करणं आहे तसं समाज कसे घडतात, ते एकमेकांवर कसे स्वार होतात किंवा एकाच समाजामध्ये शक्तिशाली माणसं इतरांवरती कशी स्वार होतात. मनामध्ये हे इतरांवर स्वार होण्याचे जे स्वार्थ आहेत हे स्वार्थ समजून घेणं आणि हे स्वार्थ मोठे होतात तेव्हा समाज एकमेकांवर स्वार कसे होतात हे सगळं समजून घेणं हाही नई तालीमचा भाग आहे. आता याच्यामध्ये दोन प्रकारे आपल्याला शिक्षणाचा विचार करताना बघावं लागतं. ते असं की आपण मुलांसोबत काम करतोय आणि आपण एक समाज निर्मितीचीही कल्पना लक्षात घेतो. मुलांसोबत काम करतो तेव्हा मूल छोटे, त्याचं शास्त्र आहे. मूल शिकतं कसं. जर का आपण बालवाडीच्या मुलासमोर जर का विकासाची कल्पना काय आहे, डेव्हलपमेंट काय आहे अशी भाषा करायला लागलो तर ते इतकं अमूर्त आहे की ते त्याला कळणार नाही. मूल एका विशिष्ट प्रकारे वाढत असतं. त्यामुळे मूल पण काय आहे, मुलाच्या मेंदूची रचना काय आहे, मुलांच्या संकल्पना कशा तयार होतात, या संकल्पना तयार होण्याकरता कशा प्रकारे काम करावं लागतं, या सगळ्या गोष्टींचाही विचार शिक्षणामध्ये करावा लागतो. आणि त्यामुळं एका अर्थानं असं लक्षात येतं की गांधी जेव्हा असं म्हणतात की प्रत्यक्ष काम करता करता मूल अधिक चांगल्या रीतीने घडतं आणि ते काम कसं असावं तर ते जीवनातून जीवनाचं शिक्षण म्हणजे ते जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या अशा गोष्टींच्या अवतीभवती त्या कामांची जर का रचना केलेली असेल आणि विचारपूर्वक वैज्ञानिक दृष्टीनं जर का मुलांनी ते काम व्यक्तींनी ते काम समजून घेत केलेलं असेल तर त्याच्या बुद्धीची बांधणी सुद्धा नीट होते. त्याशिवाय ते असं म्हणतात म्हणजे आत्ता त्याच्यासाठी कॉग्निटिव्ह सायन्समध्ये आपल्याला असं दिसतं की जर का अर्थपूर्णरित्या म्हणजे मुलांचा संदर्भ लक्षात घेत त्याच्याशी त्याला जोडता येईल अशा पद्धतीनं सगळ्या संवेदनांचा वापर, शारीरिक संवेदनांचा वापर करत जेव्हा मूल काम करतं त्यावेळेस त्याच्या मेंदूतल्या न्यूरॉन्सची जोडणी अतिशय व्यवस्थितरित्या होते आणि मूल नीटपणे जी गोष्ट करतंय ती समजून घेऊ शकतं. हा झाला एक भौतिक गोष्टी समजून घेण्याचा भाग. पण ते काम कसं केलं जातं
म्हणजे हाताची कौशल्य तर मुलं खूप चांगल्या रीतीने शिकली, पण ते काम करत असताना मी दुसऱ्यांच्या विरोधात जाऊन काम करण्यापेक्षा आपण सहकार्याने काम करतो असं ज्यावेळेस होतं तेव्हा तिथे कंपॅशन, संवेदनेची निर्मिती होते आणि एकमेकांना वाढवत एकमेकांशी सहकार्याचा हात जोडत मूल जेव्हा काम करतं तेव्हा पुढे ज्या प्रकारची समाजाची बांधणी आपल्याला करायची आहे त्याची सवय मुलांना लहानपणापासून एका अर्थानं कार्यकारण भावासह आपण करून देऊ शकतो. मुलांना लक्षात येतं की जेव्हा आपण इतरांचा द्वेष करत एखादी गोष्ट करतो तेव्हा मनात कोणत्या प्रकारच्या भावनांची निर्मिती होते. ह्याचं एक रिफ्लेक्टिव्ह थिंकिंग, यावरती स्वतः डोकावणं, स्वतःमध्ये कुठल्या प्रकारच्या भावना येत आहेत, त्या भावनांची अभिव्यक्ती कशी होते आहे, त्यातून नेमके निर्माण होणारी नाती कशी आहेत, याच्याकडे तटस्थपणे बघण्याची मुलांची वृत्ती जेव्हा आपण तयार होते त्या प्रकारच्या शिक्षण पद्धतीतनं, तेव्हा मूल वेगळं घडतं. शिक्षण ही काही अशी हनुमान उडी नाही आहे की आज इथे आहे आणि अचानक मी एक समंजस माणूस तयार झालो. तर ती एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया अशी हळूहळू तयार होण्याची आहे. आपण शारीरिक शिक्षणाच्या भागाकडे बघूया की माणसाचं शरीर कसं उत्क्रांत झालेलं आहे, माणसाचा मेंदू निओकॉर्टेक्स कसा तयार झालेला आहे. आपल्याला असं लक्षात येतं की शरीराचा सृजनशील वापर करीत माणसाने अवतीभवतीचं जग समजून घेतलं, निसर्ग समजून घेतला, समाज समजून घेतला आणि त्याच्यामध्ये स्वतःच्या अस्तित्वासाठी त्यानं कृती करत स्वतःची आणि इतरांसह त्यानं जग समजून घेतलं आणि ते समजून घेत असताना त्याच्या ज्ञानाची बांधणी होत गेली. शरीर त्याचं त्या प्रकारे घडत गेलं. हे शरीर काम करण्यासाठी तयार झालेलं आहे आणि त्यातूनच तो या टप्प्यापर्यंत येऊ शकलेला आहे. हे सत्य असताना आपली नखं वाढतात. आपण काम जर का केलं नाही तर आपलं शरीर कमजोर होतं, ते निरोगी राहत नाही, हे आपण सगळे आता जाणतो. पण आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये मात्र आपण पुस्तकी फक्त वाचून, घोकून आणि ओकून अशा प्रकारे शिक्षण देण्याची जेव्हा रचना करतो तेव्हा एका अर्थानं ज्या प्रकारे माणसाचं शरीर, मानवी जीवन उत्क्रांत झालेले त्याच्या अतिशय विसंगत अशी शिक्षण पद्धती आपण आणत असतो. हा झाला केवळ नैसर्गिकरित्या माणसाचं ची उत्क्रांती कशी झाली आहे याचा भाग समजून घेण्याचा जर का विचार केला तर समाजाची रचना माणूस इतर जीवांपेक्षा वेगळा आहे. उंदरांना सुद्धा सतत काम केल्याशिवाय त्यांची नखं, त्यांचे दात हे योग्य आकारामध्ये राहू शकत नाही. पण माणसाला हे जसं लागू आहे त्याचसोबत तो विचार करणारा जीव आहे इतर जीवांपेक्षा आणि त्यामुळे एका अर्थानं त्याच्यावर अधिक जबाबदारी पण आहे की हे माझं जे वेगळेपण आहे ह्या वेगळेपणाला मी अधिक चांगल्या रीतीने समजून घेतलं पाहिजे इतर जीवांपेक्षा आणि माझं या पृथ्वी तलावरती काय वेगळेपण आहे आणि ते कसं आविष्कृत झालं पाहिजे, कशासाठी मी स्वतःची ऊर्जा वापरली पाहिजे याची समज त्या जीवामध्ये निर्माण होणं हे त्याचं वेगळेपण आहे. माणूस हिंसक नाही असं नाही. मानवी समाज निर्माण झाला तेव्हा मोठ्या प्रमाणावर निसर्गाची हिंसा आपण केलेली आहे. शेती रचना ही सुद्धा एक हिंसेतून निर्माण झालेली आर्थिक रचना आहे. मला असं वाटतं की गांधींचा शिक्षण विचार हा एका अर्थानं माणसाने माणसासोबत केलेली हिंसा ही कमीत कमी कशी असेल, नसावी, शोषणमुक्त हे संबंध कसे असतील, जागतिक पातळीवर फक्त देशाचं कोंदण त्याला नाही. मीनाक्षीताईंनी अतिशय सुंदर इथे मांडणी केली की देश ही नव्यानं आलेली नेशन ही संकल्पना खूप नवी आहे. आपण रेस, ह्युमन रेस आहोत आणि अशा रीतीने या कृत्रिम रचनेमध्ये आपण जर का विचार करू लागलो, व्यावहारिक दृष्ट्या आपल्याला तो करावा लागेल काही अंशी, हे मान्य जरी केलं तरी विचारांनी जर का आपण असं सीमित राहिलो तर एक देश दुसऱ्या देशावर वरचढ होतो आणि काय होतंय, कशी युद्ध आता चालली आहे ते आपल्याला माहिती आहे. आणि ही चुरस ही
टोकाची हिंसा निर्माण करते, माणसाचं देशाच्या अंतर्गत माणसाचं मन सुद्धा हिंसक करते, स्पर्धात्मक करते, टोकाचं स्पर्धात्मक करते आणि इतरांच्या बद्दल द्वेषभाव निर्माण करते. त्यामुळे अपरिहार्यपणे जर का स्वतःला त्या राष्ट्रकल्पनेमध्ये स्थानीयतेच्या दृष्टीनं नीटपणे प्रेम भावनेनं एकमेकांची जोपासना करणं, एकमेकांना मदत करणं, सहजीवन जगण्याचे प्रयत्न करणं, कुठली तरी एक आपल्याला भौतिक मर्यादा लागते. कारण आपल्याला म्हणजे घर, आपला अवतीभोवतीचा परिसर ही आपली भौतिक मर्यादा आहे. कारण आपण एकमेकांशी संपर्कात राहू शकतो, काम करू शकतो, तिथून अभिव्यक्तीला सुरुवात होते. परिवार ही आपल्या भावनांच्या उन्नयनासाठी अतिशय जवळची अशी भौतिक परिस्थिती आहे. ही वाढत वाढत जाते आणि जसजसं आकलन आपलं समृद्ध होत जातं तसं आपण हे अधिकाधिक शोषणमुक्त संबंध मानवी जीवांचे जागतिक पातळीवरती कसे होतील असा विचार आपण करू शकतो. आणि एका अर्थानं UN वगैरे ह्याची निर्मिती करताना काही अंशी आपण ती वाट गाठली असली तरीही मोठ्या प्रमाणावरती आपण अजूनही टोकाची हिंसकता बाळगतो, हे तर आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळं अहिंसक माणसाची रचना कशी असेल तर नई तालीम जो विचार लहानपणापासून मुलांच्या मनामध्ये रुजवण्याचा प्रयत्न करतं, त्याला स्वतःला आपले विचार समजून घेणं, आपल्या जगण्याचा अर्थ शोधण्याचा प्रयत्न करायला लावणं, मदत करणं त्या प्रक्रियेमध्ये. आणि मुलंच नाही, तिथे शिक्षकही घडत असतो. शिक्षक, विद्यार्थी, पालक सगळ्यांचाच तो प्रवास असतो. आणि त्यामुळं फक्त ते एका बाजूनी शिकवणं नाही आहे, ते एका समाजामध्ये, छोट्या समाजामध्ये परस्परांसोबत संवादी राहून शिकणं आहे आणि ते सगळ्यांनीच शिकणं आहे. त्यामुळं शरीराने सक्षम होणं, कारण आपलं इव्होल्युशनरी स्वरूप जे आहे त्याच्यामध्ये आपल्या शरीराचा आपण नीट उपयोग करणं हे आपल्या अस्तित्वासाठी पण गरजेचं आहे. दुसरं, मन कसं असावं त्याच्याबाबत आपण बोललो, समाज कसा असावा याच्याबाबत आपण बोललो. आणि म्हणून नई तालीमचा जो पाठ्यक्रम आहे तो स्थानिक परिस्थितीप्रमाणे बदलत असला तरी तो निसर्गाशी जोडलेला असला पाहिजे, तो समाजाशी जोडला असला पाहिजे. आणि त्याच्या गरजा पूर्ण करण्याकरता त्याला उत्पादक कामं याच्यासोबत त्याची बांधणी म्हणजे त्यांनी हाताचा नीट उपयोग केला पाहिजे, हेही त्यात महत्त्वाचं आहे. आणि हे उत्पादक काम नई तालीमच्या दृष्टीने कुठलंही असू शकतं. ते असं मात्र असलं पाहिजे की ज्याच्यातून अधिकाधिक कामाची संधी आणि त्या मूल्यांचं रोपण करण्याची शक्यता अधिकाधिक आहे. आता हे लक्षात घेतलं तर त्यात साचेबद्धपणा येणार नाही की सेवाग्रामला जे नई तालीमचं काम झालं तसंच मुंबईमध्ये झालं पाहिजे, तसंच कुठल्या तरी तामिळनाडूच्या किंवा समुद्राच्या काठच्या वस्त्यांमध्ये किंवा समाजामध्ये झालं पाहिजे, अशी बंधनं नाही आहेत. तो विचार महत्त्वाचा आहे. त्यानंतर जर का असं प्रजासत्ताक आपल्याला हवं असेल की ज्या प्रजासत्ताकामध्ये कमजोरातल्या कमजोर व्यक्तीला सर्वाधिक ज्याला संधी मिळाली म्हणजे समृद्ध अशा त्या समाजातला व्यक्ती असेल, या दोघांनाही समान संधीची शक्यता आहे, असा समाज खऱ्या अर्थानं प्रजासत्ताक रचना आहे असं जर का गांधींना वाटत असेल तर आज आपण बघू शकतो की आज आपण कुठल्या प्रकारचा समाज निर्माण केलेला आहे. आणि जी शाळा व्यवस्था तयार केलेली आहे ती किती स्तरीय रचना आपण तयार केलेली आहे. आणि या स्तरीय रचनेमध्ये कुठला अहिंसक समाज तयार होण्याची शक्यता आणि अहिंसक मन तयार होण्याची शक्यता आहे याचा शोध आपण स्वतः घेणं गरजेचं आहे. नई तालीम नाकारली जाण्याची 2-3 गोष्टी मला असं वाटतं. साचेबद्धपणे आपल्याला गांधींकडे बघण्याची गरज नाही, गांधींनी मांडलेल्या विचारांकडे. यासाठी मी म्हणते की ॲसिड टेस्टची गोष्ट म्हणाले ते की जर का त्या उत्पादक कामातून रिकरिंग खर्च पूर्ण होत असेल तर ती खरी नई तालीम आहे, असं गांधींनी एका विशिष्ट परिस्थितीमध्ये म्हटलं होतं. कारण काँग्रेसने असं म्हटलं की दारूच्या महसुलातनं, दारू विक्रीच्या महसुलातनं जर का आपल्याला मुलांना शिकवायचं नसेल आणि इतर सगळ्या ज्या गरजा आहेत समाजाच्या, इतका कमी पैसा आहे आपल्याकडे, त्या पूर्ण करायला जर का शिक्षणामध्ये आपल्याला एवढी गुंतवणूक करता येत नसेल तर शिक्षणच वेगळं ठेवूया, त्याच्यासाठी शिक्षण थांबवण्याची गरज नाही, असं त्यांचं म्हणणं होतं.
पण आजच्या घडीला पुढे जाऊन विनोबांनी म्हटलं की जो प्रौढ समाज मुलांच्या शिक्षणासाठी गुंतवणूक करू शकत नसेल आणि मुलांना आपल्याच शिक्षणाचा पूर्ण खर्च वहन करायला सांगत असेल, तो काही चांगला शहाणा समाज म्हणायचा का? जगण्यासाठी त्याची लायकी कशी तयार होईल यासाठी प्रयत्न झाला पाहिजे, स्वावलंबन त्यात असलं पाहिजे. पण पूर्ण खर्च हा मुलांनी शिक्षणातून उभा करावा ही बाब अव्यवहारिक बाब आहे आणि त्यावेळेस पूर्ण प्रयत्न करूनही इथे ते साध्य होऊ शकलं नाही. गुजरातमध्ये पण खूप प्रयत्न झाले, ते साध्य होऊ शकलं नाही. आम्हीही ते साध्य करू शकत नाही, हे मी वास्तव आपल्याला सांगते. पण त्यामुळं त्याचं प्राणतत्व आहे, त्याला नकार देण्याची अजिबात गरज नाही असं मला वाटतं. आज आपण याकडे बघूया. काल आपण अशोक भाईंनाही ऐकलेलं आहे आणि आपल्यासमोर हा प्रश्न आहे, विकास कशाला म्हणायचा? पुन्हा पुन्हा आपण गांधींच्या सबंध शिबिरामध्ये विकास कशाला म्हणायचा या मुद्द्याशी येणार आहोत. दिल्ली आणि मुंबईनी आमच्या मुलांनी काय शिकावं हे सतत ठरवणं आणि आमच्यासाठी आम्ही काय करावं, आमच्या मुलांना कसं घडवावं याचं सामर्थ्य ज्या समाजामध्ये नाहीये तो स्वायत्त समाज आहे. आरोग्यासाठी सातत्यानं डॉक्टर्स आणि आधुनिक एक मोठी यंत्रव्यवस्था याच्यावरचं परावलंबन म्हणजे आरोग्य आणि ते मोफत मिळणं तरच ते आरोग्य असं जर का आपण म्हणणार असू तर माझ्या शरीराला निरोगी ठेवण्यासाठी मी माझ्या शरीरावर नीट काम केलं पाहिजे आणि ती स्वायत्तता किमान अंशी आधी साध्य केल्यानंतर जिथे गरज आहे तिथे या आधुनिक तंत्रज्ञानाचा मला उपयोग करता आला पाहिजे. इथपर्यंत आपण जाऊ शकलो आणि त्याची संधी सगळ्यांना असली पाहिजे तर गोष्ट वेगळी आहे. पण आज मी माझ्या शरीराची वाटेल तशी हेळसांड करेन, पण मात्र मला ही सगळी व्यवस्था उपलब्ध झाली पाहिजे, हा सुद्धा एक वेगळा विचार आहे, परावलंबी विचार आहे, हे गांधींनी सांगितलेलं आहे. तसंच शिक्षणाबाबतही आहे असं मला वाटतं. त्यामुळं स्वायत्ततेनं हा विचार झाला पाहिजे. श्रम करणाऱ्याच्या प्रति बुद्धिजीवी लोकांचं काय म्हणणं असतं? आज काय विचार आहे आपला? सगळ्यांना बुद्धिजीवी बनवायचे आपल्या मुलांना आणि सत्तेची स्थानं ग्रहण करायची आहे. नई तालीम नाकारण्यामागे सुद्धा हेच कारण होतं. जर का आपण श्रमिकांना म्हणणार असू की तुम्ही नई तालीम करा आणि बुद्धिजीवी आणि अभिजन समाजाला असं म्हणणार असू की तुम्ही या प्रकारचं शिक्षण घ्या जेणेकरून तुम्ही सत्तेची स्थानं ग्रहण करू शकाल, तर ती तालीम कोण स्वीकारणार आहे? गांधी असं म्हणतात की नई तालीम ही अशी तालीम आहे व्हेन द अथॉरिटी इज अब्युझिव्ह. मुलाच्या मनामध्ये, विद्यार्थ्याच्या मनामध्ये ते रेझिस्ट करण्याची, ते थांबवण्याची उर्मी त्याच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. ते स्वीकार करता कामा नये. आजच्या पैशासाठी ज्या शाळा उभ्या राहत आहेत, पॅकेजेससाठी ज्यासाठी मुलं तयार करत आहोत आपण शिक्षण व्यवस्थेतनं, ते व्यवस्थेला जाब विचारतायत. जर का ते जाब विचारू शकले असते आणि अशी मुलं आपण घडवू शकलो असतं, अशी माणसं, तर आपल्याला या व्यवस्थेचा सामना करावा लागला असता. त्यामुळे आपल्याला विचार करायला हवा की प्रश्न नई तालीम समिती किंवा कुठले गांधीवादी यांचा नाहीये, हा आपल्या सगळ्यांचा आहे की आपण कशा प्रकारचं शिक्षण आपल्या मुलांना देऊ इच्छितो, कशा प्रकारचं मूल संवेदनशील मन असणारं, कृतिशीलता ज्याच्यामध्ये आहे, जे मूल हिम्मत ठेवतं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या जगण्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करू शकेन, ही हिम्मत बाळगू शकतं आणि ज्याच्या मनामध्ये इतरांच्या प्रती द्वेषभाव नाहीये पण शोषणाला नकार देण्याची हिम्मत आहे, अशी माणसं घडवायची आहेत. कशी घडवायची आहेत आपण ठरवायला पाहिजे. आपण अशा शिक्षणाच्या मागे उभं झालं पाहिजे. आपोआप त्या प्रकारच्या शाळा घडतील. मला असं वाटतं की वर्ल्ड व्ह्यू बदलला की हळूहळू परिस्थिती बदलण्याची शक्यता असते. पण ज्या समाजामध्ये वर्ल्ड व्ह्यू हा उपभोग प्रधान असेल आणि असा उपभोग प्रधान की ज्याच्यामध्ये स्पर्धा केल्याने अधिकाधिक उपभोग करा म्हणजे अधिकाधिक सुख तुम्ही घ्याल, अशी ज्यामध्ये कल्पना आहे आणि त्याच प्रकारची शिक्षण व्यवस्था जर का आपण उभी करणार असू तर कुठल्या प्रकारची सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी माणसं त्यात घडणार आहेत. त्यामुळं ती रचना ही चांगल्या प्रकारचं मूल
चांगल्या प्रकारचा माणूस घडवू शकत नाही. ती अशीच रचना आहे की ज्याला कारण आहे की ज्या प्रकारचा हिंसक समाज तयार करायचा आहे त्या प्रकारची शिक्षण व्यवस्था बनवली आपण, आहेच ती तशी, काही त्यात विसंवाद नाही आहे. आपल्याला हवं तशी आपण शाळा व्यवस्था निर्माण केलेली, शिक्षण व्यवस्था. आपल्याला जर का वेगळी व्यवस्था बदलायची असेल तर आपण आपली शिक्षण व्यवस्था बदलणार आहोत, आपली घरं बदलणार आहोत. तर मला असं वाटतं या ठिकाणी मी थांबते. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला आता फार कमी कालावधी आहे. क्लायमेट चेंजचं आव्हान अगदी जवळ येऊन ठेपलेलं आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर डायव्हर्सिटी आपण घालून बसलो आहे. अन्याय तर आहेच, पण ही डायव्हर्सिटी, या सगळ्या जीवन जाळ्यामध्ये मीच श्रेष्ठ आहे, ही गोष्ट गांधींनी नाकारली. ते जेव्हा म्हणतात देर इज इनफ ऑन दिस अर्थ टू टेक केअर ऑफ द नीड्स ऑफ एव्हरीवन, बट देर इजंट इनफ टू सॅटिस्फाय द ग्रीड ऑफ सम, अ फ्यू. आपल्याला काय समजायचं ते आपण ठरवलं पाहिजे. मला असं वाटतं गांधी आपल्यापेक्षा खूप लवकर ते समजले. आज आपल्याला ते समजणं खूप सोपं आहे, कारण ते आपण आपल्या अगदी जवळ आलेलं आहे. आता काय ठरवायचं तो आपला निर्णय आहे. त्यामुळं गांधी काय म्हणाले ते सोडून देऊया. त्याचा आपल्याला काही अन्वयार्थ लागत असेल तर तो आपण घेऊया. असं झालं तर शिक्षणाचा अर्थ आपल्याला शोधता येईल. धन्यवाद. जालन्यावरून आलो आहे. छान माहिती दिली तुम्ही. त्या संदर्भातच माझा पहिला प्रश्न आहे. तुम्ही म्हणालात की शिक्षण ही हनुमानाची उडी नाही आहे, ती एक प्रक्रिया आहे. तर मग आपण का जे नई तालीम किंवा आपल्या इथं जे शिक्षण देतो आहे प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण, जसं आपण म्हणत आलो आहे डी फॉर डॉग, आपण डी फॉर ज्ञानेश्वर का म्हणू नये, किंवा जी फॉर गॉड म्हणतो आहे तर जी फॉर गांधी का नाही म्हणूया. जे आपल्या इथं शिक्षण मिळतं आहे ते आपल्या शिक्षण व्यवस्थेत नाही आहे. आपण नेहमी म्हणतो की शिक्षण व्यवस्थेत फार दोष आहे. जे मी स्वतः साईन कॉस थिटा शिकलो आहे 10वीत, ते मला पुढे कधीच कामात नाही आलं. जे आपण आपलं जे शिक्षण घेतो आहे ते पुढे व्यावहारिक जीवनात कधीच कामं येत नाही. मग आपण जे शिक्षण देतो आहे आत्ता नई तालीममध्ये, ते शिक्षण व्यवस्थेत आणण्यासाठी आपण काही प्रयत्न करतो आहे का नई तालीम, किंवा तसा काही मानस आहे का? मग जसं तुम्ही म्हणले की दिल्ली मुंबईवाले आपलं शिक्षण व्यवस्था ठरवते आणि आपण त्यानुसार आपली शिक्षण व्यवस्था घेऊन आपण तसं तयार होतो आहे त्यांचं प्रोडक्ट, मग ते प्रोडक्ट थांबण्यासाठी नई तालीम काही करतं आहे का? तुम्हाला बघायला की लहान छोटंसं, अगदी 1 मिनिटामध्ये सांगते की सगळ्यात छोटं युनिट जर का समाजाचं असेल तर ते घर आहे. त्या घरापासून ती समता यायची असेल आणि स्वावलंबन यायचं असेल तर त्याच्यामध्ये शाळेची सगळी सफाई आणि स्वयंपाक करायला शिकता येणं हे मूल शिकतात. आणि त्याच्या अवतीभवती मुलं गणित, विज्ञान, सामाजिक अध्ययन, नातेसंबंध घरापासूनचे याची समज विकसित करतात. शिवाय हे मला करता येतं यामध्ये मला आत्मविश्वास येतो. कदाचित मी कुशल नाही होणार एका विशिष्ट टप्प्यापर्यंत, पण मला करता येतं. आणि हे फक्त मुलींचं काम नाही, हे स्त्रियांचं काम नाही, या मतापर्यंत नक्कीच मूल जातं आणि त्याला बऱ्याच गोष्टी त्यातून कळतात. दुसरं जे तुम्ही म्हणालात की जी कशासाठी आहे, मला असं वाटतं त्याची चाकोरी बनवण्याची गरज नाही. ज्याला जसं वाटतं त्याची समज ठेवून त्याला करता यावं. ते सुद्धा कर्मकांड जर का झालं तर त्यातून काय साध्य होणार, हेतू काय आहे हा जर का ध्यानात ठेवला आणि ती स्वायत्तता आपण शिक्षकांना देऊ शकलो, ती स्वायत्तता शिक्षकाला सुद्धा महत्त्वाची आहे. आणि शेवटी हा प्रवास आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. नई तालीमची ही शाळा ही एक डेमोक्रेटिक रचना आहे. त्याच्यामुळं सुषमाला जे समजलेलं आहे किंवा मीनाक्षीला किंवा प्रभाकर भाऊंना जे समजलंय किंवा आणखी कोणा एकाला त्यांनी अभ्यास केला म्हणून हे असं मी सांगतो तसं तुम्ही अवलंबा असं जेव्हा करतो तेव्हा प्रत्येक व्यक्तीच्या विचारशक्तीला आपण नियंत्रित करतो. आणि हे घोड्याला बंद असं केलेलं आणि आता याच दिशेनं चाल, कारण ही नई तालीमची शाळा आहे आणि आम्ही म्हणतो तसं तू केलं तरच ती गांधींची तालीम होणार. आपल्याला असं नाही करायचं आहे. आपल्याला हे स्वीकारायचं आहे की तो त्याचा प्रवास आहे. आपण संवाद करणार आहोत, आपण एकमेकांशी बोलणार आहोत आणि आपल्या प्रत्येक कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीला इतरांना चॅलेंज करणं, चुनौती देण्याचा अधिकार आहे. तसं असलं तर आपण त्या दिशेने जाण्याच्या संभावना अधिक आहेत. अशा वेळेस त्यांची ज्ञानाची बांधणी होण्याची संभावना खूप जास्त असते. त्यामुळे साध्या मशीन्सपासून, साध्या यंत्रांपासून ही सुरुवात झाली पाहिजे. नमस्कार मॅडम. माझा म्हणजे मला असं अभ्यास जाणवत आहे की शिक्षणाचं जे डबके तयार होत आहे, जसं
ज्याची क्षमता लाख रुपये महिना देण्याची आहे त्यांची पालकांची त्यांची शाळा वेगळी आहे, ज्यांच्याकडे पैसे नाही त्यांची शाळा वेगळी आहे. तर हे जे कृष्ण आणि सुदामा किंवा अर्जुन आणि एकलव्य एका वर्गात शिकत नाही आहे, त्यामुळे जे समाजात दुभंग तयार होत आहे, तर पुस्तकातून तर श्रीमंतांच्या मुलांना गरिबी शिकवता येणार नाही, त्यांना गरिबी जगावं लागेल किंवा गरीब मित्र असला तर ते पाहिलं तर ते काहीतरी करू शकतील. तर यासाठी हे जे गेल्या आपल्या शिक्षण व्यवस्थेचं जे बाजारीकरण सुरू आहे, आता नुकतंच एक शाळा एक मोठ्या कॉर्पोरेट कंपनीने विकत घेतली आणि आता त्याचं काय होईल शिक्षणाचं. आता पुढे जर सगळ्याच कॉर्पोरेट कंपन्या यामध्ये उतरल्या तर शिक्षणाचं पुढे भविष्य काय राहील आणि ग्रामीण भागातल्या किंवा गरीब वंचित समाजाला शिक्षण कसं मिळेल याच्यासाठी कोणी बोलायलाच तयार नाही. किंवा सामाजिक छोट्या छोट्या लेवलवर जे NGO किंवा सामाजिक उपक्रम चालू आहे तेही समाज प्रबोधन करत नाही आहे, याची चळवळ निर्माण नाही होत आहे. तर शिक्षण असं दुर्लक्षित का होत आहे? तुम्ही करत आहोत आणि आपल्यालाही आकांक्षा हे अशी की माझ्या मुलाला जर का अशा प्रकारच्या शाळेत जर का देता आलं शिक्षण तर ते अधिक सुरक्षित होईल. सुरक्षितता आपण पैशामध्ये आणि पॅकेजेसमध्ये पाहिलेली आहे, सुरक्षितता नात्यामध्ये आणि तिथल्या सुरक्षित व्यवस्थांच्या निर्मितीमध्ये पाहिलेली नाही आहे. आपण व्यक्तिगत मोक्षाच्या मागे धावत आहोत. गांधी आणि विनोबा आणि किंवा दीर्घकालीन, मी म्हणते तेही नाही, दीर्घकालीन सुरक्षा ही एका अर्थानं सुरक्षित नातेसंबंधांमध्ये आहे, माणसांच्या, माणसं निसर्गाच्या सुद्धा. कारण अधिवास प्रत्येक जीवाचे असतात, तसे मानवाचे सुद्धा अधिवास आहेत. ते अधिवास कसे निर्माण करायचे हे आपल्याला आपल्या समजेतून तयार केले पाहिजे. ते जेवढे शाश्वत आपण करू तेवढं आपण चॉईसेस त्या प्रकारचे घेऊ. आणि लढाई करायची झाली तर त्याच्यासाठी मनं आधी तयार करावी लागतील आपली, मग आपण त्याला लढाई करू. आत्ता आपण ज्या प्रकारे घडतोय आणि घडवतोय आपल्या मुलांना, वी आर नॉट गोइंग टू चॅलेंज, चुनौती देण्याचं शिकतच नाही आहोत आपण आणि शिकवतही नाही आहोत आपण आपल्या मुलांना. त्यामुळे आपणही तसेच आहोत. म्हणून ह्या आंदोलनांना आकार येत नाही आहे. त्याचं कारण तेच आहे. आणि ते फक्त शिक्षणाच्या बाबत नाही, सगळ्याच बाबत आहे. आपण चॅलेंज देत नाही. आपण मोठ्या गोष्टी म्हणजे चांगल्या हेही आपण मान्यता घेतलेली आहे. आत्ता कृष्णेच्या याला आलेला पूर जो आहे तो कसा, म्हणजे कर्नाटकामध्ये त्यांनी धरणाची उंची वाढवायची ठरवली आणि पूर मात्र कोल्हापुरामध्ये येणार आहे. म्हणून त्याच्या मागे हेमंत गोयेंनी लिहिलेलं लेख आहे की मोठी धरणं म्हणजे विकास. मला मान्य आहे की नेहरूंना एका वेळेस वाटलं असेल, पण ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आपल्याला लक्षात आलंय की सरसकट मोठी धरणं हा पर्याय होऊ शकत नाही. कालवे जर का आपण फिरवले तर आपण अतिरिक्त पाण्याला योग्य वाट करून देऊ शकतो, माणसांना पाणी मिळतं, दीर्घकालीन सीपेज होतं, ग्राउंड वॉटर लेवल वाढते. हे कळायचं कसं? विकेंद्रित विकास, विकेंद्रित पद्धतीनं शिक्षण विचार करणं आणि त्यासाठी मात्र तत्व मात्र सर्वांना समावेशक कवेत घेणारी असली पाहिजेत. असं जर का करू शकलो तर परिस्थितीप्रमाणे आपल्याला याची योजना करता येऊ शकेल. पण त्याची चुटकीसरशी उत्तरं मिळण्यासारखं नाही आहे. लेट अस चेंज अवर माइंड फर्स्ट, लेट अस कम टुगेदर, भूमिका घेऊया, नकार देऊया गोष्टींना, तर ते होऊ शकेल. मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही नई तालीम पद्धतीसाठी जीवन वाहून दिलेलं आहे. तुम्ही स्वित्झर्लंडमधल्या शिक्षण जीवन वाहून दिले असं म्हणू नका, मला ते शब्द फारसे पसंत नाही. आपण प्रत्येक जण आवडीचं काम करतो ज्यामुळे आपल्या जगण्याला आनंद मिळेल. हे असं बोललं की काय होतं, उगाचच मोठेपणा आपण कुणाला देतो, त्याची गरज नाही आहे. आपण सगळ्यांना मनासारखं जगावंसं वाटतं. मी माझ्यासाठी, माझ्या आनंदासाठी घेतलेला तो चॉईस आहे. हां, नई तालीम पद्धतीचा अभ्यास तुम्ही अनेक वर्ष शिकवत आहे. तुम्ही स्वित्झर्लंडमधल्या एज्युकेशन सिस्टमचा अभ्यास केलेला आहे. तर या सगळ्यांमध्ये तुम्हाला काय वाटतं की परदेशातली शिक्षण पद्धती आणि आपल्या देशातली शिक्षण पद्धती याच्यात मूलभूत फरक काय आहे? आणि अलीकडच्या काळात परदेशी शिक्षणाचं खरोखर आवश्यकता तुम्हाला वाटते की केवळ आकर्षण भारतीय समाजात त्याबद्दल निर्माण होत आहे? हे असं मानण्याची जराही गरज नाही आहे. सगळीकडे वेगवेगळं असू शकतं. काहींनी खूप चांगलं काम केलेलं आहे. शिक्षित समाज, अगदी अशा शाळा आहेत की ज्याच्यामध्ये मुलांना अतिशय कमी वेळ बसवलं पाहिजे.
डेन्मार्क वगैरे सारख्या, की शाळांचा कालावधीच कमी असला पाहिजे, मुलांना मुक्तता जास्त दिली पाहिजे. पण आपल्यासारख्या देशामध्ये मुलं जर का आई वडील जेव्हा बाहेर जातात आणि ते शिकलेले नाही आहेत, मूल बाहेर शाळेबाहेर जातं तेव्हाही खूप असुरक्षित होतं, हेही आपल्याला लक्षात येतं. त्यामुळे परिस्थितीप्रमाणे ह्याची उत्तरं आपली आपण शोधली पाहिजेत असं मला वाटतं. त्यातली तत्व म्हणजे कशासाठी मूल घडायचं हे मात्र आपण लक्षात ठेवलं पाहिजे. ते जर का झालं तर आपण परस्परांपासून शिकू शकतो. म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये मुलं हाताचं काम करायला शिकणारी अनेक मुलं आहेत, पण तिथे सुद्धा अडचण आहे की एका अगदी 8वी पासूनच 2 भाग वेगळे होतात. अकॅडमिक शिक्षण करणारे वेगळे आणि बौद्धिक वर्कशॉप्स आणि याच्या माध्यमातून व्होकेशनल एज्युकेशन घेणारे वेगळे. मला असं वाटतं तुलनेमध्ये 10वी पर्यंत आपण हे स्ट्रीम्स वेगळे केले नाही. हा चांगला निर्णय घेतलेला आहे भारताने, पण आपण व्होकेशनलही देत नाही आणि बौद्धिक शिक्षणही धड देत नाही, हा आपला प्रश्न आहे. पण काही निर्णय आपण चांगले घेतलेले असतील, पण अधिक खूप चांगलं काम करणं, गुंतवणूक करणं आणि लोकांनी फक्त असं बाहेर म्हणजे शहरातच चांगलं शिक्षण होऊ शकतं. अगदी अशा बंद याच्यामध्ये कॉम्पिटिटिव्ह मोडमध्ये स्मार्ट बोर्ड्सच्या माध्यमातून चांगलं शिक्षण होऊ शकतं असं नाही आहे. गावामध्ये सुद्धा अवतीभवतीचा निसर्ग आणि समाज यात उत्कृष्ट शिक्षण होऊ शकतं, ज्या पातळीवरचं आपल्याला द्यायचं आहे. आणि मूलभूत गरजांच्या बाबत आपल्याला मुलांना तिथे शिक्षण देणं आणि दूरस्थ ज्या गरजा आहेत त्याच्यासाठी आपण खुलं राहणं. जर का आपल्या मुलांना इंटरनेट हवं आहे तर आपण मुलांना इंटरनेट नको असं म्हणणार नाही आहोत. ते त्यांना आलं पाहिजे, इंग्रजी त्यांना एका टप्प्याला आलं पाहिजे, पण त्यांची भाषा नाकारणं, पहिलीपासून इंग्रजी लादणं आणि जे आपल्यालाच बोलता येत नाही अशी भाषा ज्यातून स्वत्व कुठे राहिलं आपल्या भाषेचं, आपल्या संस्कृतीचं, त्या भाषेतून निर्माण केलेलं ज्ञान, या सगळ्यांना कुठे जागा राहते? का नाकारतो आपण? हे मूलभूत प्रश्नांना आपण भिडणार आहोत की नाही? असे म्हणजे आता हे प्रश्न पटकन सुटण्याजोगे नाही आहेत, पण इतके गुंतागुंतीचे आहेत, हे आपण जाणून घेतलं पाहिजे असं मला वाटतं.